नमस्कार. ह्या नवरात्रीच्या शक्तिपूजनाच्या पहिल्या दिवशी आपण देवीच्या कोणत्या स्वरूपाला नमस्कार करणार आहोत? तर आपण पहिल्या दिवशी नवरात्रीच्या शक्तिपूजनाच्या म्हणूया शैलपुत्री ह्या देवीच्या स्वरूपाला आपल्याला नमस्कार करायचा आहे. शैलपुत्री म्हणजे काय? पर्वताची मुलगी, पर्वतकन्या. आता पर्वतकन्या म्हणजे कोण? पर्वतकन्या म्हणजे नदी. आपल्याला नदीला नमस्कार करायचा आहे, म्हणजेच नदीच्या गुणांना नमस्कार करायचा आहे. नदी काय करते? नदी पवित्र करते, नदी समृद्ध करते, नदीला एक मर्यादा असते. हे सगळे गुण शैलपुत्री ह्या देवीची आराधना करताना आपल्याला तिच्याकडे मागायचे आहेत. पहिल्या दिवशी देवीची आराधना करताना तिच्याकडे काय मागायचं हेही कळालं पाहिजे. म्हणून ज्या स्वरूपाचं आपण पूजन करतो आहोत त्या स्वरूपाने मला काय आशीर्वाद द्यावा, तर ह्या स्वरूपाने नदी जशी मातृरूपाने सगळ्यांचं पोषण करते, नदी भेदभाव करत नाही, मी याला पाणी देणार आणि त्याला पाणी देणार नाही असं नदी म्हणत नाही. नदीकडे एक मातृत्व असतं, भेदभाव करत नाही नदी. म्हणून हे तिच्याकडचं मातृत्व ह्या शैलपुत्री ह्या स्वरूपाने मला द्यावं, म्हणून आजच्या दिवशी आपण देवीकडे काय मागणार? या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः.